नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा, यज्ञ, विवाह किंवा कोणत्याही शुभ कार्यास सुरू करताना कळस स्थापन केला जातो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? पूजेमध्ये कळस का ठेवला जातो आणि कळसाचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कळसाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कळस म्हणजे पाण्याने भरलेला एक तांब्या किंवा मातीचं भांडं असतो. त्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवला जातो. हिंदू धर्मामध्ये कळसाला समृद्धी, पवित्रता आणि देवतेचे प्रतीक मानले जाते. असं मानले जाते की कळसामध्ये सर्व देवता आणि तीर्थाचा वास असतो. कळसाचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्म ग्रंथानुसार कळस हा सृष्टीने प्रतीक मानला जातो. कळसातील पाणी म्हणजे जीवन, नारळ म्हणजे शुभता, आंब्याची पाने म्हणजे पंचमहाभूत. असे मानले जाते की कळस स्थापन केल्याने त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूजा आर्थिक फलदायी होते. पूजा सुरू करण्यापूर्वी कळस स्थापन करण्यामागे एक मोठं कारण आहे. हिंदू धर्मामध्ये असा विश्वास आहे की कळस म्हणजे देवताचे आसन आहे. म्हणजे जेव्हा आपण कळस ठेवतो तेव्हा आपण देवतांना त्या ठिकाणी आमंत्रण देतो असतो. त्यामुळे पूजा अधिक पवित्र आणि शुभ मानली जाते. कळसामध्ये ठेवलेली प्रत्येक वस्तूचा एक खास अर्थ आहे. पाणी जीवन आणि शुद्धता, नारळ समृद्धी आणि पूर्णता, आंब्याची पाने सकारात्मक ऊर्जा, तांब्याचा कळस आरोग्य आणि पवित्रता, या सर्व गोष्टी मिळून कळसाला अत्यंत पवित्र बनवतात. कळस ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवा. स्वच्छ तांब्याचा किंवा मातीचा कळस घ्यावा. त्यात पवित्र पाणी भरावे. आंब्याची 5 पाने ठेवावी व नारळ ठेवावे. कळसावर कुंकू आणि हळदी लावावी. असं केल्याने पूजा अधिक शुद्ध आणि मंगल मानली जाते. मित्रांनो, कळस हा फक्त एक भांडे नसून तो पवित्रता, समृद्धी आणि देवतेच्या उपस्थितीचे प्रतीक आहे. म्हणूनच हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला कळस स्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मला अशी धार्मिक आणि प्रेरणादायी माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.